हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व आणि कसा चालू आहे तुमचा अभ्यास? तर पहाटेचे वाजलेले आहेत 4 आणि मी फ्रेश वगैरे झालेली आहे आणि माझं डेलीचं जे आहे रुटीन, सकाळी उठल्यानंतर मी गरम पाणी पित असते आणि त्याचबरोबर कॉफी घेते आहे. नेहमी नाही घेत, पण आता अभ्यास करते आहे त्यामुळे कॉफी सकाळी घेते मी. कॉफी घेतल्यामुळे काय होतं की डोळ्यावरची झोप आहे ना, ती निघून जाते आणि मग अभ्यास करायला थोडंसं फ्रेश होतं. तर आज मी पहाटेच घेतलेला आहे इकॉनॉमिक्स हा टॉपिक. तर अर्थशास्त्रसुद्धा एकदा डोळ्याखालून घालवणं गरजेचं आहे. त्यातील पंचवार्षिक योजना वगैरे ज्या आहेत त्यामध्ये कुटुंब कल्याण कार्यक्रम किंवा हे बरेचसे असे आरोग्याशी रिलेटेड जे आहेत, महिला बालकांशी रिलेटेड जे प्रोग्राम आहेत ते सुरू झालेले आहेत पंचवार्षिक योजनांमध्ये. तर कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणता प्रोग्राम सुरू झाला, अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा आपल्याला येऊ शकतात. त्यामुळे इकॉनॉमिक्स हा टॉपिकसुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे आणि त्यामुळेच मग मी आज सकाळी उठल्या उठल्या हाच टॉपिक घेतलेला आहे. थंडी पण खूप वाढलेली आहे, पण आपल्याला पर्याय नाही आहे. आपण अभ्यास जर आता केला नाही तर आता ही गेलेली वेळ आपल्याकडे पुन्हा येणार नाही आणि नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आपण आता थोडंसं थंडीला बाजूला सारून आणि अभ्यासाला आपलं थोडंसं लक्ष दिलं तर आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतात आणि आपलं सिलेक्शनसुद्धा होऊन जाऊ शकतं. तर मॅटर करते की आपण आता मऊ मऊ बिछाण्यात पडून राहायचं की आता उठून अभ्यास करायचा, हे आपल्यावर डिपेंड आहे. त्यामुळे सर्वांनी अभ्यास करा चांगला आणि परीक्षा आपली आता जवळ आलेली आहे. 10 जानेवारीच्या आसपास आपली ICDSची एक्झाम होऊ शकते. त्यामुळे चांगला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. खूप कमी दिवस आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहेत. त्यानंतर मी माझी घरातली कामं आवरल्याच्यानंतर पुन्हा 11 वाजता अभ्यासाला बसलेली आहे आणि या टायमाला मी घेतलेला आहे इंग्रजी हा टॉपिक. तर इंग्रजीमध्ये मला ना प्रेपोजिशन्स हा टॉपिक थोडासा माझा पाठीमागे राहिलेला होता, त्यामुळे तो घेतलेला आहे. आणि प्रेपोजिशन्स हा घटक आपण कितीही वेळा वाचला तरी आपलं काय होतं आहे, कन्फ्युजन होतं आणि मग त्यात सुद्धा मार्क जाण्याची शक्यता असते. या टॉपिकच्या नंतर मग मी थोडा वेळ आराम केला, कारण पहाटे उठलेली होती आणि काल रात्रीसुद्धा जागरण केलेलं होतं. त्यामुळे मग मी दुपारी झोपत असते थोडा वेळ आणि त्यानंतर मग थोडंसं फ्रेश झाली आणि चहा घेतला. आणि आज रविवार असल्यामुळे ना मिस्टर घरी होते, त्यामुळे आज बाळाला झोपवायची ड्युटीसुद्धा त्यांचीच आहे आणि त्याला खेळवायचीसुद्धा. आणि आज मला बरेचसे थोडंसं जास्त वेळ मिळणार आहे अभ्यासाला, त्यामुळे आज मी तो सत्कारणी लावणार आहे. आणि आज संध्याकाळी ना अशी मजा आलेली, स्वयंपाक करताना मी जे व्हिडिओ वगैरे ऐकत असते ना, तर ते मिस्टर बोलले की आज व्हिडिओ वगैरे काही ऐकू नको. आणि तसंही आरवी आणि बाळ दोघेही खेळत होते छान TV पाहत पाहत. तर मला ते बोललेली की तू मला ICDSचं वगैरे कोणतं एखादं बुक दे आणि मी तुला त्यातून प्रश्न विचारतो. आणि मस्त त्यांनी माझी रिव्हिजन आज घेतलेली आहे. मी स्वयंपाक बनवत असताना त्यांनी मला प्रश्न विचारलेत बऱ्यापैकी आणि मला बऱ्यापैकी त्यांचे आन्सर्स देतासुद्धा आलेले आहेत. परंतु एकच असा विषय आहे, तो म्हणजे संगणक, की ज्याचे मला खूप कमी उत्तरं आली. कारण त्यातील जी नावं आहेत ना, ती आपल्याला ती युरोपियन लोकांची नावे लक्षात ठेवायला थोडंसं जड जातं. त्यामुळे मग मला संगणकाची आणखीन रिव्हिजन करण्याची गरज आहे, असा सल्लासुद्धा मला त्यांनी दिलेला आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.